महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणावर थेट परिणाम करणारी ही बातमी आहे। दर्यापूर तालुक्यात आज सरपंच पदासाठीच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे। मागील आरक्षणात झालेले फेरबदल आणि काही ठिकाणी कायम राहिलेले आरक्षण यामुळे ग्रामीण राजकारणात कभी खुशी कभी गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील मागील सरपंच आरक्षण रद्द करून नव्याने फेर आरक्षण जाहीर करण्यात आले आहेत। याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून दर्यापूर तहसील कार्यालयात सरपंच आरक्षणाचा कार्यक्रम पार पडलाय। उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झालाय। यावेळी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष म्हणजे महिला आरक्षणाकरिता लहान चिमुकलींच्या हातांनी गावांच्या नावांच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या आणि त्यानंतर आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे। तहसीलदार यांनी स्वतः ही घोषणा केली आहे। मागील आरक्षणाप्रमाणे तयारी केलेल्या अनेक इच्छुकांना यामुळे धक्का बसला आहे, तर काहींना दिलासा मिळाला आहे। काही ठिकाणी आरक्षणात मोठे फेरबदल झाल्याने अनेकांना आपली राजकीय गणिते नव्याने मांडावी लागणार आहेत, तर काही गावांमध्ये मागील आरक्षण कायम राहिल्याने तेथील इच्छुकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे। यामुळे संपूर्ण ग्रामीण भागात आता सरपंच पदाच्या निवडणुकीची रणधुमाळी अधिक तीव्र होणार आहे। दर्यापूर तालुक्यातील सरपंच आरक्षणाच्या या घोषणेने आता ग्रामीण राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे। पुढील काळात निवडणुकीची धामधूम अधिक वाढलेली दिसेल।